श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांच्या शुभांगी स्वामी भक्ती या स्वामींच्या सत्य अनुभव या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या भक्ताला येत असतात तो भक्त खरोखरच खूप भाग्यशाली असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींचा अनुभव येणं, स्वामींची प्रचिती येणं म्हणजे तुम्ही केलेली स्वामींची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचणं असतं। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये तुम्ही कोणतेही कर्म करा, तुम्हा सर्वांना माहित असेल की प्रत्येक कर्माचा हिशोब घेतला जात असतो। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, मित्र आणि मैत्रिणींनो, तो आपल्या कर्माचाच एक भाग असतो। ज्या वेळेस आपल्या सर्वांचा जन्म होतो त्या जन्माबरोबरच आपले कर्म आपल्या बरोबर जन्म घेत असते। तुम्हा सर्वांना माहित असेल की कोणाचाही जन्म असाच होत नसतो। प्रत्येकाचा जन्म होण्यापाठीमागे काही ना काही नक्कीच कारण हे असतेच। त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या वाईट कर्म आपल्या हातून घडणे किंवा आपल्या बरोबर एखादी गोष्ट वाईट घडणे या पाठीमागे काही ना काही हे प्रारब्ध हे दडलेले असते। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या भक्तीची आस लागणं, स्वामींची ओढ लागणं हे देखील आपल्या कोणत्या ना कोणत्या कर्माचे हे फळ असतेच। मित्र आणि मैत्रिणींनो, खूप काही स्वामी भक्तांच्या तोंडून हे बोलणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की माझं कुठेतरी काहीतरी कर्म असेल, चांगले पुण्य असेल, त्यामुळेच मला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मिळालं। मित्र आणि मैत्रिणींनो, मित्र सदैव स्वामी हे असे आहेत की आपल्या सावलीप्रमाणे आपल्या बरोबर राहत असतात। ज्या वेळेस आपण स्वामींची भक्ती करतो त्यावेळेस स्वामी आपल्या सदैव बरोबर असतात। त्याचबरोबर स्वामी सर्वांना म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी हजर असेल। मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव मी जो तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव नेमका याच पद्धतीने आहे। एका ताईंचा हा अनुभव आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागला। त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या, इतक्या अडचणी आल्या की त्यांना एक वेळी असं वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही। इथपर्यंत त्या ताईंच्या मनामध्ये विचार आले, परंतु त्यांच्या बरोबर स्वामी होते। त्यांनी स्वामींची भक्ती हा एक योग्य मार्ग निवडलेला होता, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडत गेलं परंतु त्या हारल्या नाही। त्यांना एक जगण्याची नवीन उमेद मिळत गेली आणि त्या जगत देखील राहिल्या। जे काही आयुष्यात बदल होत आहे ते आयुष्यातील घाण आहे आणि ते आपल्या आयुष्यातून बाहेर जात आहे अशा पद्धतीने विचार केला। मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये त्यांचं वय मात्र इतकं झालं, त्यांना 3 मुली झाल्या, 3 मुलींच्या नंतर एक मुलगा झाला। पहिल्या 2 मुलींचं लग्न झालं, जावई आले त्यांना आणि त्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी दुसरं लग्न केलं। मित्र आणि मैत्रिणींनो, किती अपमानजनक आहे हे, घरच्यांना किती वाईट परिस्थितीतून जावं लागलं असेल। मित्र आणि मैत्रिणींनो, एखादा व्यक्ती स्वतःचा निर्णय घेऊन मोकळा होतो, परंतु त्याच्या आयुष्याला जी जुडलेली लोक आहेत, मग त्यांची पत्नी असो किंवा त्यांची मुलं असो, त्यांना कोणत्या अवस्थेतून जावं लागलं असेल। आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की समाज हा इतका माणसांना टॉर्चर करत असतो। एखाद्या व्यक्तीची चूक असेल तर दुसऱ्या व्यक्तीला एवढा टॉर्चर करतो की त्याचं जगणं मुश्किल करून टाकत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचा या ताईंचा अनुभव आहे आणि त्या टॉर्चर मध्ये त्यांच्या घरामध्ये किती परिस्थिती बेकार झाली, त्यांच्यावर काय काय परिणाम झाला, त्यांच्या मुलांवरती काय परिणाम झाला, ज्या 2 मुलींचं लग्न झालं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये काय परिणाम झाला, हेच ताईंनी आपल्याला या अनुभवातून सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांना स्वामींची सेवा करत असताना स्वामींनी कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये सावरासावर केली। चला तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव आहे सचित्रा पालवणकर या ताईंचा। ह्या ताई ह्या मावळानगर येथे राहणाऱ्या ताई आहेत।
चला तर त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर व्हावी. स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दुःख दूर करावेत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून माझा अनुभव मी सांगायला सुरुवात करते. माझं नाव सचित्रा पालवणकर. माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी. माझे मिस्टर, मी ज्या मिस्टरांशी माझं लग्न झालं, माझ्या मिस्टरांना अशी बाहेरच्या बायांची नाद होता. म्हणजे त्या सतत त्यांना काहीही कितीही समजून सांगा, काहीही म्हणा, परंतु त्यांना हा वाईट नाद लागलेला होता. आणि त्यामुळे त्यांना कितीही समजून सांगितलं तरी देखील काही नाही. त्यांचं जे आहे तेच चालू होतं. मला 3 मुली आणि त्यानंतर 4था मुलगा झाला. आणि अशा पद्धतीचं माझं कुटुंब, मी पुण्यामध्ये राहत होते. परंतु मिस्टरांचं वागणं स्थिर नव्हतं. त्यांना घरातील मुलांची, बाळांची, आपल्या पत्नींची कधीच काळजी वाटली नाही. ते सतत असेच करायचे आणि एक एक दिवशी तर मला एवढा त्रास व्हायचा, इतका त्रास व्हायचा की मला असं वाटायचं मला वेड लागते की काय यांच्या या वागण्याने. परंतु काहीही केलं तरी यांच्यामध्ये फरक पडत नव्हता. नंतर नंतर तर ते जसे सांगतील त्या पद्धतीने वागायला सुरुवात केली तरी देखील त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडत नव्हता. हळूहळू मुली मोठ्या होत गेल्या आणि मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या समोर देखील हे चित्र उभं राहिलं. त्यांना समजलं की आपल्या वडिलांची वागणूक काय आहे. तर त्यानंतर त्या मुली मला समजून सांगू लागल्या, आई तू खूप टेन्शन घेते. अरे तो माणूसच तसा आहे. तू टेन्शन कितीही घेतलं तरी त्या माणसामध्ये काही बदल होणार आहे का? तू विचार करणं सोडून दे. कधी कधी मित्र आणि मैत्रिणींनो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतरच आपल्याला बरं वाटत असतं. कारण जेवढं आपण एखाद्या गोष्टीला आवळून धरू तेवढीच ती गोष्ट जर त्रास देत असेल तर त्या गोष्टीपासून दूर झालेलंच बरं. मित्र आणि मैत्रिणींनो, खूप अडचणी असतात, खूप दुःख असतात. परंतु एखादं दुःख खूप मोठं आहे म्हणून त्या दुःखाला जर कवटाळून बसलं तर ते दुःख आपल्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं. त्यामुळे ज्या गोष्टी जास्त दिवस आपल्याला त्रास देत आहेत त्या गोष्टींपासून दूर राहिलेलंच कधीही चांगलं. आणि नेमकं याच पद्धतीने मला देखील माझ्या मुलींचं म्हणणं पटलं आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांकडे दुर्लक्ष केलं. परंतु एकाच घरामध्ये राहत होतो त्यामुळे कधी कधी त्यांचा आदेश देखील मानावा लागायचा. परंतु त्यांच्या वागण्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. एवढं दुर्लक्ष केलं होतं की ते काय करतात, कुठे जातात, कोणाशी बोलतात याकडे काहीही लक्ष देणं बंद केलं होतं. त्यानंतर मिस्टर म्हणाले की आता आपण गावी राहायचं. तरी देखील त्यांच्या म्हणण्याला होकारार्थी मान हलवून ठरवलं की जिथे यांना सुख वाटेल तिथे आपण जाऊन राहायचं. आणि त्यानंतर आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर देखील तिथे त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आयुष्य जगू लागलो. त्यांनी जॉब वगैरे सर्व सोडून दिला आणि ते गावी येऊन राहिले. आता घर चालणार कसं? 3 मुली, 1 मुलगा, अशा पद्धतीने 5 जणांचं कुटुंब होतं. त्यानंतर असंच ठरवलं की आपण छोटंसं दुकान टाकूया. कमीत कमी तेथून तरी 4 पैसे घर खर्चासाठी येतील. आणि त्यानंतर दुकान टाकलं. दुकानामध्ये देखील जे जसं पैसे येतील त्या पद्धतीने डेव्हलप करायचं ठरवलं. परंतु जसे दिवस येत होते त्या पद्धतीने चालले देखील होते. हळूहळू असं समजलं की एके दिवशी माझे मिस्टर घरीच आले नाही. आणि त्यानंतर असं समजलं की मिस्टरांनी त्याच गावच्या एका शेजारची बाई होती, तिचं अगोदरच एक लग्न झालेलं होतं, ती इतर कास्ट मधली होती. तिचा एक 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या बाईशी मिस्टरांनी लग्न केलं. आणि ज्या वेळेस समजलं त्यावेळेस गावाकडची लोक खूपच अपमानजनक वाटत होतं. 2 मुलींची लग्न झालेली होती आणि त्यानंतर माझा 13 वर्षाचा मुलगा होता. 3 नंबरची मुलगी ही आजीकडे शाळा शिकत होती. ती पुण्याला आजीजवळ होती. काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, एवढा त्रास होत होता. आणि त्यानंतर वडिलांचं असं वागणं पाहिल्यानंतर मुलाला बाहेर, ज्या वेळेस तो बाहेर जायचा, 13 वर्षाचा मुलगा होता, ज्यावेळेस शाळेत जायचा, मुलांबरोबर खेळायला जायचा, त्यावेळेस मुलं त्याला चिडवायला लागली की तुझ्या बापाने असं केलं, तुझा बाप असला, तुझा बाप तसला. म्हातारपणामध्ये बायांचा नाद आणि आता जावाय आले, युवाय आले आणि आता लग्न करतो आहे, त्याला लाज नाही वाटली, असे तऱ्हेचे तुझा बाप, तू बापासारखाच, असं खूप काही बोलू लागले. त्यावेळेस मुलगा डिप्रेशन मध्ये गेला. त्याला एवढा त्रास व्हायला लागला, एवढा चिडचिड करायला लागला की तो घरी येऊन सतत रडू लागला.
कोणत्याही मुलांमध्ये मिसळत नव्हता. एकटाच बसायचा, रडायचा, एकटाच बसायचा. काही त्याला वाटलं, आपण जर एखादा शब्द त्याला बोलायला गेलं तर तो एकदम चिडायचा, ओरडायचा. आणि आपण जर त्याला एखादा उलट शब्द बोललं तर तो लगेचच मला म्हणायचा की तूच अशी आहे, तूच सतत रागाने बोलतेस आणि तुझ्या बरोबर असंच व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला कधी काय, कोठे, कोणत्या वेळी काय बोलावं हे त्याला काही समजत नव्हतं. एवढा त्याला त्रास होत होता. ज्या वेळेस तो चांगला असायचा, त्याचा स्वभाव एकदम नॉर्मल असायचा, त्यावेळेस तो खूप माझी काळजी घ्यायचा, मला खूप प्रेमाने बोलायचा. मला म्हणायचा की आपले बाबा आपल्याला सोडून गेले आहेत, आता तू आणि मी आपण दोघेच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आणि नेमकं याच पद्धतीने तो माझी काळजी घ्यायचा. मला प्रेमाने बोलायचा, इथे बस, तू खूप काम करते आहे, तुला खूप त्रास होतो आहे, असं तो मला सतत बोलायचा. परंतु ज्या वेळेस त्याच्या डोक्यामध्ये अशी गोष्ट यायची त्यावेळेस मात्र तो स्वतःही त्रास करून घ्यायचा आणि मलाही काय बाई बोलायचा. आणि तो असा बोलायचा की त्यावेळेस मात्र माझ्या काळजाला होल पडायचं, खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं की हो, मला असा का बोलतो आहे, की तुझ्यामुळेच बाबांनी दुसरं लग्न केलं, बाबांचा निर्णय योग्य होता. मी जर त्याला कधी रागाने बोलले तर तो मला असा बोलायचा की तूच अशी वागतेस, त्यामुळे तर बाबांनी दुसरं लग्न केलं, तुला असंच पाहिजे, तुझ्या बरोबर असंच घडायला पाहिजे. इतका तो बाहेरच्यांचं ऐकणं, बोलणं, घरातल्यांचं बोलणं ऐकलं की तो असा डिप्रेशन मध्ये जायचा. आणि जिथे जाईल तिथे त्याला असं ताणे मारण्यात यायचं. त्यानंतर 2 मुलींची लग्न झालेली होती. त्यांच्या सासरी देखील कळलं की या मुलींच्या वडिलांनी अशा पद्धतीचा कारनामा केलेला आहे. त्यानंतर त्यांच्या नांदणं देखील थांबलं. आणि त्यांचं नांदणं अशा पद्धतीने थांबलं की त्या दोन्हीही मुलींना त्यांच्या सासरच्यांनी माहेरी आणून सोडलं की तुमचे वडील या पद्धतीचे वागतात, आणि याची शिक्षा त्या 2 मुलींचं संसार उद्ध्वस्त झाला. आणि अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाला की त्यांना सांगितलं की तुमचं वडील आणि जशी तुमचे आई वडील आहेत त्याच पद्धतीने तुम्ही देखील असाल, त्यामुळे आम्हाला तुमच्यासारख्या लायकीच्या मुली आमच्या घरी नाही पाहिजेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वळण नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारे म्हणजे कधी कधी काय होत असतं की एखाद्या गोष्टीचा राग हा दुसऱ्यावरच कधी कधी निघत असतो. आणि नेमकंच माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत असं घडलं. त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. माझी जी मोठी मुलगी होती तिचं जॉईंट फॅमिली होती, तिच्या घरामध्ये तिचे सासू सासरे, दीर आणि सासू सासऱ्यांचा भाऊ देखील एकत्र होते. म्हणजे अशा पद्धतीचं मोठं कुटुंब होतं. आणि त्यामुळे हिला खूपच लज्जास्पद वाटत होतं, तिला खूप वाईट वाटायचं. आपल्या वडिलांनी या वयामध्ये असा कारनामा केला, एका इतर जातीच्या बाई बरोबर लग्न केलं, हे खूपच वाईट वाटत होतं. तिला खूप वाईट, म्हणजे तिला असं सतत टॉर्चर करण्यात येत होतं. आणि त्यानंतर एवढा त्रास देऊन देऊन देखील त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिला घरी पाठवलं, म्हणजे माहेरी पाठवलं. आणि 2 नंबरच्या मुलीचा संसार तर उद्ध्वस्त होण्याच्या पाक अंतिम टप्प्यावर गेला होता. म्हणजे त्या लोकांनी अशा घरातील मुलींशी आम्हाला संसार करायचा नाही, ज्या घरातील मुलींचे वडील पाक म्हातारे झाल्यानंतर जर लग्न करत असतील तेही इतर कास्टच्या बाईशी, तर अशा घराशी आम्हाला संबंध जोडायचे नाहीत, अशा पद्धतीने सांगितलं. आणि त्यानंतर तिला कोर्टापर्यंत हा निर्णय गेला की यांना सोडचिठ्ठी म्हणजे तलाक पाहिजे होता. अशा पद्धतीचं शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत परिस्थिती गेली. अशा पद्धतीने घरामध्ये पूर्ण डिप्रेशन, स्वतः मला, माझ्या मुलांना, माझ्या मुलींना, सर्वांना खूप त्रास झाला. आणि तो व्यक्ती असा होता की तो व्यक्ती एवढा त्रास, एवढा की आपली पत्नी आहे, आपली स्वतःची मुलं आहेत, त्यांची अजिबात काळजी नाही, परंतु जी इतर कास्टची जी बाई त्यानं लग्न केलं होतं तिची मात्र खूप काळजी. तो मुलगा कोणाचा, त्या बाईच्या पहिल्या पतीचा तो मुलगा. आणि तिच्यासाठी तो इथे आमच्या घरी येऊन म्हणायचा की जी जमीन आहे माझ्या वडिलांची, ती अर्धी जमीन तुम्हाला घ्या आणि अर्धी जमीन मला हवी आहे. माझा अजून एक मुलगा आहे, त्याला ती जमीन द्यायची आहे. म्हणजे किती विचित्र होतं हे सर्व. म्हणजे जो स्वतःची मुलं आहे त्यांची तो काळजी करत नव्हता, जो दुसऱ्याचा मुलगा आहे त्याची तो काळजी करत होता. म्हणजे इतका तो खालच्या दर्जाचा व्यक्ती वागत होता आणि खूप त्रास होत होता. पण करणार काय, फक्त स्वामी आणि स्वामीशिवाय दुसरा पर्यायही दिसत नव्हता. कारण समाज हा फक्त नावं ठेवण्याचंच काम करत होता. मित्र आणि मैत्रिणींनो, समाज म्हणजे दुसरं कोणीही नसतं, आपणच असतो. आणि कधी कधी काय होत असतं की एखादी गोष्ट खूप हद्द पार होत असते. जर एका व्यक्तीने विचार केला की जर आपल्यावरच जर अशी वेळ आली तर आपण काय निर्णय घ्याल,
तर त्यावेळेस आपल्या स्वतःवर ज्यावेळेस बेततं त्यावेळेस सर्वांचे तोंड गप्प होत असतात आणि नेमकं असं विचार करून ते गप्प व्हायचं हे कोणाला समजत नव्हतं. सतत एकमेकांना टॉर्चर करायचे. कधीच कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नव्हतं. मुलगा बाहेर गेला की त्याला ताने मारण्यात येत होतं. त्यामुळे मुलानं एक जागा अशी पकडली होती की आपण घरातून बाहेर जायचं नाही. सुरुवातीला तो मुलगा इंग्लिश मीडियमला होता, परंतु परिस्थितीने एवढं घायाळ केलं की त्यानंतर त्याला मराठी मीडियमला शाळेत घालण्यात आलं. परंतु त्याला इंग्लिशमधून मराठी, त्यामुळे त्याचा शिक्षणावरती देखील खूप परिणाम झाला. त्याला इंग्लिश सुरुवातीला वाचता येत होतं, त्यानंतर मराठी वाचता येत नव्हतं. त्यानंतर मराठी शाळेमध्ये त्याला मराठी मीडियमला घातलं, परंतु त्याला मराठी खूप अवघड जाऊ लागलं. आणि त्यानंतर जसा शाळेत जायचा तसा अशा पद्धतीचं टॉर्चर करण्यात यायचं. त्यामुळे त्याचा अभ्यासावरती कशावरतीही कोणत्याच प्रकारचं मन लागत नव्हतं. खूप त्रास होत होता. आणि ज्यावेळेस मुलगा असं बोलायचा, आता मी एकटी कोणाकोणाचं टेन्शन घेणार? मुलाचं घेणार, त्या 2 मुलींचं घेणार, का नवऱ्याचं घेणार? कोणाचं टेन्शन घेणार? परंतु मी फक्त स्वामींचं नामस्मरण करायचे. खूप टेन्शन यायचं. एक वेळ असं वाटायचं की सर्व काही इथे संपून टाकावं. परंतु मुलींचं नांदणं संपलं होतं. संसार थांबला होता. त्यांचं देखील सोडीला लावायचं होतं. पण करणार काय? खूप विनंती केली. जावयाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासू सासऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच ऐकायला तयार नव्हतं. सरळ बोलायचे की अशा घरातील मुलगी आम्हाला नको आहे. आणि मी त्या गोष्टींवर सफाई देऊ शकत नव्हते, कारण मला माहित होतं की काय चूक आहे. सर्व काही आपल्याकडूनच चुकलेलं आहे. कारण त्यांच्याच वडिलांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे सर्व काही विस्कटलेलं आहे. आता मी काय करू? त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी, मी खूप दिवसापासून तुमची सेवा करते. या अगोदर देखील मला तुम्ही खूप अनुभव दिले. तुमची कृपा माझ्यावर भरपूर आहे. आजपर्यंत तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहिला. माझ्या आयुष्यामध्ये मला तुम्ही साथ दिली. माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणीतून मला तुम्ही बाहेर काढलं. स्वामी, फक्त तुम्ही मला माझ्या मुलींचा संसार हा सुरळीत चालू द्या. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते स्वामी तुम्ही सावरा. माझं जे दुकान होतं त्या दुकानावरती देखील स्वामींचा खूप छान असा सुंदर फोटो होता आणि मी स्वामींना सांगायचे की हे दुकान देखील तुमचंच आहे. त्यामुळे तुम्ही फक्त माझ्याकडून काम करून घ्या. जे काही आहे ते तुमचंच आहे आणि आजपर्यंत तुम्हीच तारलेलं आहे. एवढी 4 मुलं, मी एकटी. आजपर्यंत तुम्हीच मला शक्ती दिली की मी जे केलं ते माझ्या मुलांसाठी हे तुमच्या कृपेनं केलं. आजपर्यंत घरातील खर्च भागला तो तुमच्या कृपेनं भागला. अशा पद्धतीने सर्व काही स्वामींना मी सतत सांगायचे. एकदा तर माझ्या दुकानाचा माल 3,500चा मी खरेदी केला होता आणि असं होतं की मी गुरुवारी सर्वांचे पैसे देत होते, म्हणजे अशा पद्धतीने होतं. आणि त्यानंतर एक वेळेस असं झालं की पुढच्या गुरुवारी पैसे द्यायचे होते. त्यानंतर मी दुकानातील जसा जसा माल विकला जायचा त्या पद्धतीने मी 3,500 रुपये बाजूला काढून ठेवले. एक बिस्किटांचे पुढे घेतलेल्याचे ते पैसे होते आणि त्यानंतर त्या पैशांवरती एक गट्टा बांधला, रबरने लावला आणि त्या गट्ट्यावरती एक चिठ्ठी लावली आणि कळत न कळत म्हणजे त्यावरती मी श्री स्वामी समर्थ लिहिलं. अशा पद्धतीने लिहून तो गट्टा 3,500 रुपये त्याच्या खाली लिहिले आणि तो गट्टा बिस्किटांच्या तिथे दुकानाला द्यायचा होता. अशा पद्धतीने ते प्रत्येक आठवड्याला माल सप्लाय करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्याला ज्यावेळेस दुसऱ्यांदा माल सप्लाय करायला यायचे त्यावेळेस ते पैसे घेऊन जायचे. अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक वेळेस असं झालं की तो पुढचा गुरुवार आला, परंतु त्या लोकांनी पैसे मागितलेच नाही. त्यानंतर असं वाटलं की पुढच्या गुरुवारी मागतील, त्यानंतर वाटले पुढच्या गुरुवारी मागतील, परंतु 2 महिने झाले त्यांनी कोणत्याच पद्धतीचे पैसे वगैरे मागितले नाहीत. आणि ज्यावेळेस मी म्हटलं की हे पैसे मागायलाच कसे आले नाहीत, त्यावेळेस मी त्या पैशांचा गट्टा बाहेर काढला. 3,500 रुपये होते आणि त्या गट्ट्यावरती पाहिलं तर त्या गट्ट्यावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं होतं. म्हणजे मला समजलं नाही की त्या गट्ट्यावरती मी श्री स्वामी समर्थ लिहिलं आणि इकडे स्वामींनी माझे 3,500चे बिल पे केलं. आणि त्यानंतर मला एवढा आनंद झाला की मी म्हणाले की स्वामी, खरोखरच तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझं जे कुटुंब फक्त तुमच्यामुळे चाललेलं आहे. माझे जे दुकान सुरळीत चाललं आहे ते फक्त तुमच्या कृपेनं चाललेलं आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं की ज्यावेळेस मी अक्कलकोटला जाईल त्यावेळेस मी स्वामींना काहीतरी एखादी वस्तू दान करून येईल. एक तांदळाचा गट्टा किंवा काहीतरी मी स्वामींना अन्नदानासाठी दान करीन.
आणि ही स्वामींच्या कृपेने माझ्यावर खरोखरच खूप स्वामींची कृपा आहे. स्वामींनी माझ्या आयुष्यातून माझ्या पतीला बाहेर काढलं. हे देखील मला असं वाटतं की माझं टेन्शन स्वामींनी कमी केलं. कारण तो व्यक्ती मला जसं लग्न झालं तेव्हापासून काही वर्ष गेले सुखाचे, परंतु त्यानंतर माझी मुलं मोठी होईपर्यंत मी त्या व्यक्तीच्या हाताखाली त्रास काढला. परंतु माझी कधीच हिंमत झाली नाही की त्या व्यक्तीला सोडून जाण्याची. परंतु स्वामींनीच त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं. परंतु मला असं वाटलं की स्वामींनीच माझ्या डोक्यावरचा भार कमी केला. मला जो त्रास होत होता तो कमी स्वामींनीच केला. अशा पद्धतीने मला वाटलं आणि त्यानंतर मी स्वामींना सतत प्रार्थना करायचे की स्वामी, तुम्ही माझ्या मुलींचा संसार हा सुरळीत लावा. तुम्हीच आहे एकमेव, तुमचाच मला आधार आहे. आणि मी दररोज स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचे, स्वामी अष्टक म्हणायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे, तारक मंत्र म्हणायचे. मुलाला खूप डिप्रेशन आलं होतं, त्यामुळे मी दररोज मुलाला तारक मंत्राचं पाणी प्यायला द्यायचे. तो कधी कधी खूप चांगला असायचा, कधी कधी खूप त्रास द्यायचा, स्वतःलाही करून घ्यायचा, मलाही त्रास द्यायचा. मग त्यामुळे मला असं वाटायचं की काहीतरी त्याला देखील खूप त्रास होत आहे. आपण जर नाही त्याला समजून घेतलं तर त्याला समजून कोण घेणार. अशा पद्धतीने मी त्याला समजून घ्यायचे. तो खूप स्वभावाने चांगला आहे, तो एवढा हुशार आहे, परंतु त्याला त्रास होत होता, त्यामुळे काहीच बोलू शकत नव्हते. आणि शेवटी आईचं काळीज आहे, काही झालं तर आई आहे मी, त्यामुळे मी त्याच्यावर रागू वगैरे शकत नव्हते. तो कसा का असेना, परंतु माझा पोटचा गोळा होता, त्यामुळे मला त्याच्याविषयी खूप वाईट वाटत होतं की त्याला खूप त्रास होत आहे. तो मला काही बोलला तर मी म्हणायचे की अरे, तू असा वेड्यागत बोलू नकोस, मी जे काही करते आहे ते तुमच्या सर्वांच्यासाठीच करते आहे. स्वामींना सतत प्रार्थना ही चालूच होती, स्वामींची सेवा चालू होती. स्वामींना मी सतत विनवायचे की तुम्ही स्वामी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीतून मला तारलेलं आहे. आता फक्त माझी एकच प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या दोन्हीही मुलींचा संसार जो उद्ध्वस्त झालेला आहे तो सुरळीत चालू द्या. त्यानंतर एके दिवशी असं झालं की अचानकच आम्हाला कोणत्याही प्रकारचा फोन वगैरे न करता जे माझे मोठे जावई होते ते जावई घरी आले. आणि घरी आल्यानंतर अचानकच म्हणाले की चला आता आपण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाऊया. काय झालं कसं झालं मला अजिबात माहित नाही, परंतु ते मोठे माझे जावई घरी आल्यानंतर मला तसे म्हणाले. त्यानंतर मी म्हणाले की आम्ही जाऊन आलो आहे, तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन जावा, मुलांना घेऊन जावा. 2 गोंडस मुलं होती, त्या दोन्हीही मुलांना तुम्ही घेऊन जावा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जावा. आणि ज्यावेळेस त्यांना मी असं म्हणाले त्यावेळेस ते म्हणाले की नाही, मी सर्वांनाच घेऊन जाणार आहे, तुम्ही सर्वजण चला अक्कलकोटला आपण स्वामींचं दर्शन घेऊया, स्वामींची पूजा वगैरे करूया आणि नंतर घरी येऊया. त्यानंतर त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी जो तारक मंत्राची जी पूजा करत होते, स्वामींची दक्षिणा जी मी बाहेर काढून ठेवलेली होती ते सर्व काही घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वजण अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्यानंतर तेथे स्वामींचं खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. आणि एवढं छान दर्शन झालं की कोणत्याही प्रकारचं काही नाही, टेन्शन नाही, काही नाही, गर्दी नव्हती, आनंदात दर्शन झालं. त्यानंतर मी स्वामींचं नामस्मरण करत माझ्या दोन्ही नातवंडांना घेऊन मी स्वामींच्या तिथे हॉलमध्ये जाऊन बसले स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर. आणि ती बाकी लोक इकडे तिकडे स्वामींचं मंदिर वगैरे पाहू लागले. आणि त्यानंतर असं झालं की मी स्वामींचं नामस्मरण करत तेथे शांत बसले होते. त्यावेळेस एक वयोवृद्ध बाबा तेथे आले. त्या बाबांनी पांढऱ्या कलरचा शर्ट, पांढऱ्या कलरची पॅन्ट घातलेली होती आणि ते बाबा माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला खडी साखर दिली. आणि त्यांनी ज्यावेळेस खडी साखर दिली त्यावेळेस मी त्यांना नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले. त्यावेळेस ते मला म्हणाले की तुझे सर्व अडचणी दूर होतील, काळजी करू नकोस. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. मला आता असं वाटलं की ही स्वामीच माझ्याकडे आले आणि स्वामींनीच मला सांगितलं की तुझ्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत, तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. आणि त्यावेळेस मला इतका आनंद झाला की असं मला वाटलं की साक्षात स्वामीच माझ्या समोर येऊन स्वामींनी मला सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे सर्व काही घेतलं, स्वामींना दक्षिणा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने सर्व काही झालं. ज्यावेळेस पुजाऱ्यांना मी दक्षिणा दिली त्यावेळेस मन अगदी माझं खूप प्रसन्न झालं होतं, मला खूप आनंद झाला होता. आणि त्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. घरी आल्यानंतर माझे जे मोठे जावई होते त्यांनी
सर्व काही समजून घेतलं आणि माझ्या मोठ्या मुलीला ते घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्यानंतर 2 नंबरच्या मुलीचं तर नातं एवढं शेवटच्याच टप्प्यावरती आलं होतं. म्हणजे त्यांना सोडचिठ्ठी हवी होती, कोर्ट कचेऱ्या चालू होत्या. परंतु काय झालं, कसं झालं काही माहित नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये देखील बदल झाला आणि माझे 2 नंबरचे जावई देखील आले आणि माझ्या 2 नंबरच्या मुलीला देखील घेऊन गेले. म्हणजे एवढं सगळं काही स्वामींच्या कृपेने झालं. त्यांनी त्या जे त्यांच्या वडिलांनी चूक केली त्यांना देखील समजलं की ती चूक त्यांच्या वडिलांनी केली, मग मुलींना का दोष द्यायचा. आणि त्यानंतर त्या दोघींचाही संसार सुखाचा झाला. माझ्या मोठे जे जावई होते त्यांच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली असल्यामुळे काही अडचणी आल्या, तिला म्हणजे काही त्रास सहन करावा लागला. कारण काही गोष्टी असतात, सासू सासऱ्यांचं काही मत असतं, त्यामुळे त्यांच्या मतानुसार वागावं लागतं. असं काही असलं तरी पण माझी मुलगी तेथे खुश होती. त्यानंतर 2 नंबरच्या मुलीचा संसार सुखाचा झाला. माझ्या दोन्हीही मुली खूप शिकलेल्या होत्या, परंतु जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरातील काही लोकांची मतं असतात की तिला जॉब करायची इच्छा होती, परंतु घरातील लोकांची मतं अशी होती की घरातील सुनांनी जॉब करायला नको. त्यामुळे त्यांनी तिला जॉब करू दिला नाही आणि त्यानंतर ती तिच्या मिस्टरांना समजून सांगायची की मला जॉब करू द्या. परंतु ते असे बोलायचे की मी आई-वडिलांचं मन मोडू शकत नाही. आई-वडील देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढी की तू महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर मी देखील समजून म्हणजे माझी मुलगी देखील समजून घ्यायला लागली. मी देखील समजून घेतलं. तिला देखील समजून सांगितलं की असू दे, संसार म्हटलं की तडजोडी ही करावीच लागतात. त्यामुळे काही दिवस असतात अडचणीचे, त्यानंतर येतील तुझ्या आयुष्यामध्ये देखील सुखाचे दिवस. आणि तसा जरी विचार करायचा तर तू तुझ्या मुलांना वेळ कधी देणार. त्यामुळे तू मुलं लहान आहेत तोपर्यंत तू तुझ्या मुलांना वेळ दे. ज्या वेळेस तुझी मुलं मोठी होतील त्यावेळेस तू स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकशील. अशा पद्धतीने माझ्या दोन्हीही मुलींचा संसार सुखाचा चालू झाला. आणि माझा जो मुलगा आहे तो मुलगा देखील हळूहळू स्वामींच्या सेवेमध्ये आलेला आहे. तो स्वामींचं नामस्मरण करतो. मी त्याला तारक मंत्राचं पाणी देते आणि त्यानंतर मी दादांकडून देखील सेवा वगैरे त्याच्या शांतीसाठी किंवा त्याला समाधान लाभावं, तो या समाजातील काही गोष्टीचा विचार करू नये. आणि तसं जर विचार करायचा तर तो लहान आहे, फक्त 13 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला समाज काय असतं, तो कशा पद्धतीने टॉर्चर करतो, आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं की ना द्यावं यातील समज त्याला नाही आहे. त्यामुळे तो हळूहळू जसा जसा मोठा होईल त्यानंतर त्याला देखील खूप चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होईल. मी स्वामींच्या सेवेमध्ये त्याला हळूहळू आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तो करतो देखील सेवा, परंतु त्याच्या मनानुसार करत असतो. आणि माझी 3 नंबरची जी मुलगी आहे ती पुण्यामध्ये तिच्या आजीजवळ शिकत आहे. म्हणजे आजी म्हणजे माझी सासू आहे आणि ती एका बँकेमध्ये शिपायाचा जॉब करते. त्यामुळे तिथे तिचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या, तसं मी म्हणणार नाही की मी स्वामींची सेवा करायला लागले आणि माझ्या आयुष्यामध्ये अडचणीच आल्या नाहीत, असं अजिबात नाही. अडचणी आल्या, माझ्या आयुष्याचा भोग असेल किंवा मला जो त्रास होत होता त्यातून देखील स्वामींनी मला बाहेर काढलं. खूप लोकांना वाईट वाटलं की हिच्या मिस्टरांनी असं केलं तसं केलं, परंतु मला असं वाटलं की माझ्या मनातील एक ओझं कमी झालं. मला जो खूप दररोज त्रास होता त्यातून माझी मुक्तता झाली. त्यानंतर माझ्या सासूने सांगितलं, मिस्टरांना स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे त्यांच्या लेकाला मुलाला सांगितलं की तू हे सर्व काही चुकीचं केलेलं आहे. त्यामुळे तुला या जमिनीतील 1 गुंठा देखील जमीन तुला मिळणार नाही. जी काही जमीन आहे ती या मुलांना सर्व काही मिळणार आहे. आणि त्यानंतर माझी आई आणि मी म्हणजे माझ्या आईला देखील कोणीही नाही, म्हणजे मी आणि माझी आई आम्ही दोघी एका जागेवरती राहतो. म्हणजे ती मला सपोर्ट करते प्रत्येक वेळे. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने माझं दुकान सर्व काही चांगलं चाललेलं आहे. मुलगा लहान आहे, तो देखील मला माझ्या दुकानामध्ये मदत करतो. घरामध्ये देखील सतत सांगत असतो की तू काळजी घेत जा. तो शाळेमध्ये जातो, दररोज अभ्यास वगैरे करतो. पण जर कोणी काही बोललं की त्याला त्रास होतो. आणि साहजिक आहे, तो लहान आहे, त्याला या सर्व गोष्टींची सवय नाही किंवा समाजाची ओळख नाही. त्यामुळे अशा गोष्टी होणं साहजिक आहे. परंतु या सर्वांमध्ये मला फक्त आणि फक्त स्वामींनी बाहेर काढलं, असं मी स्पष्टपणे सांगेन. कारण स्वामीच एकमेव माझ्या पाठीशी सदैव उभे राहिले. मला टेन्शन आले नाही, मला डिप्रेशनमध्ये मी गेले नाही. ज्यावेळेस माझ्या मिस्टरांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला त्यावेळेस मला कोणत्याच पद्धतीचा काही त्रास झाला नाही. उलट मला असं वाटलं
की माझ्या आयुष्यातील थोडंसं दुःख कमी झालं. मी दररोज मरत होते, मी दररोज या गोष्टीचा विचार करत होते. त्यातून स्वामींनी माझी सुटका केली असं मला वाटलं. आणि यानंतर त्यांनी देखील कधीच आमचा कोणाचाच विचार केला नाही, आम्ही देखील त्यांचा विचार केला नाही. कारण खूप वर्ष गेली. मला 2 जावई आले. माझी 3 नंबरची मुलगी शिकते, खूप शिकते. ती ग्रॅज्युएशन तिचं पूर्ण झालेलं आहे. अजून देखील शिकत आहे. माझा लहान मुलगा 13 वर्षाचा आहे. एवढं सगळं, एवढं म्हणजे तुम्हीच विचार करा की मी किती वर्ष त्रास सहन केला असेल. अशा व्यक्तीबरोबर संसार केला आणि यानंतर माझी सुटका फक्त स्वामींच्यामुळे. माझ्या आयुष्यामध्ये मी स्पष्टपणे सांगेन की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे, मी जे काही आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने आहे. माझ्या आयुष्यातून स्वामींनी सर्व अडचणी दूर केल्या. माझं आयुष्य सुखी केलं, समाधानी केलं. मला हेच माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी, ज्यावेळेस मी खूप वर्षापासून स्वामींची सेवा करते आणि तसं सांगायचं म्हटलं तर लहान मोठे अनुभव खूप आहेत. स्वामींनी प्रत्येक संकटातून मला बाहेर काढलं. जे जे माझ्यासाठी योग्य होतं, मी तर असंच सांगते की माझ्यासाठी जे जे योग्य होतं ते स्वामींनी मला दिलं आणि जे माझ्यासाठी अयोग्य होतं ते स्वामींनी माझ्या आयुष्यातून काढून टाकलं. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. जिथे स्वामींची भक्ती तुमची असेल तिथे कोणत्याच प्रकारचं टेन्शन वगैरे घेण्याची कोणत्याच पद्धतीची गरज नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये खूप अडचणी येतील, दुःख येतील, संकटे येतील, परंतु जर घाबरायचं नाही असं जर म्हटलं, जर स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर तुम्हाला कधीच कोणत्याच पद्धतीची भीती वगैरे काहीच वाटणार नाही. नेहमी स्वामी सदैव तुमच्या बरोबर राहतात. जर तुमची निशंक मनाने, निर्भय मनाने जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही. आणि महत्वाचं म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी आहे ही स्वतःच्या मनामध्ये विश्वास असणे तेवढेच गरजेचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामी ठीक करतील हा विश्वास आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, हा सचित्रा पालवणकर या ताईंचा अनुभव आहे आणि त्यांच्या या अनुभवातून आपल्याला असं एखाद्याला आता या अनुभवातून खूप काही लोक वेगवेगळ्या प्रकारचा विचार करतील की या ताईंच्या आयुष्यामध्ये एवढी संकट आली ती स्वामींमुळेच आली. कारण मला एक दादांनी अशी कमेंट केली होती की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी स्वामीच देतात आणि त्यातून आपल्याला बाहेर काढतात. अशा पद्धतीने म्हणजे सर्व काही स्वामीच करतात. परंतु मी त्यांचा जो गैरसमज होता तो पूर्णपणे दूर केला. परंतु अशा पद्धतीची लोक असतात की आता या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर स्वामी म्हणतील की लोक म्हणतील की स्वामींनी त्यांच्या आयुष्यातून पतीला सुधरवायचं सोडलं आणि डायरेक्ट काढून टाकलं. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, काही त्यांच्या कर्माचे भोग असतील, त्यांना देखील काहीतरी त्यांचे भोग भोगावे लागणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टी आपल्या स्वामी भक्ताला या गोष्टीचा त्रास जास्त होऊ लागल्यानंतर त्या व्यक्तीचे जे भोग आहेत त्या भोगामुळे आपल्या स्वामी भक्ताला त्रास होऊ नये यामुळे देखील स्वामींनी कदाचित अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल असे मला तरी पर्सनली वाटते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा सचित्रा पालवणकर या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जरी स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करा. तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामी भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.